आज आपण आपला नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करणार आहोत, इलॅस्टिसिटी. सो तुम्ही बरेच इलॅस्टिक मटेरियल्स पाहिलेले आहेत. पहा बरं, या डायग्राममध्ये दिसत आहेत रबर बँड्स, बलून. सो हे जे इलॅस्टिक मटेरियल आहेत ह्यांना इलॅस्टिक का म्हणतो बरं आपण, सांगता येईल का? तर याचं कारण असं सांगता येईल आपल्याला, जेव्हा आपण रबर बँडसारख्या वस्तूला स्ट्रेच करतो, ताणवतो, तेव्हा त्याची लेंथ वाढते आणि जेव्हा आपण हात सोडतो म्हणजे अप्लाय केलेला फोर्स काढतो तेव्हा त्याला ओरिजिनल डायमेन्शन्स किंवा ओरिजिनल त्याची लेंथ परत मिळते. सो एखादं मटेरियल इलॅस्टिक आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, बाहेरून फोर्स अप्लाय करावा लागतो. मग आपण चेक काय करतो की मटेरियलचा साईज किंवा शेप बदलतो का. नुसतं साईज बदललं म्हणून इलॅस्टिक आहे का? नाही. काही मटेरियलमध्ये साईज बदलतो, पण आपण बाहेरचा फोर्स जर काढून टाकला तर त्याचे ओरिजिनल डायमेन्शन्स परत मिळत नाहीत. पण इलॅस्टिक मटेरियलमध्ये तसं नाही होत. जेव्हा आपण अप्लाय केलेला फोर्स रिमूव्ह करतो तेव्हा त्याला त्याचे ओरिजिनल डायमेन्शन्स पण काय होतात, परत मिळतात. म्हणून त्या मटेरियलला आपण इलॅस्टिक मटेरियल म्हणतो. सो मटेरियल इलॅस्टिक आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्या मटेरियलला एक फोर्स अप्लाय करावा लागतो आणि त्या फोर्सचं काम काय आहे, त्याचे डायमेन्शन्स म्हणजे शेप आणि साईज चेंज करण्याचा प्रयत्न करणे. सो हा जो फोर्स असतो ज्याच्यामुळे मटेरियलचं डायमेन्शन बदलू शकतात त्या फोर्सला म्हणायचं डिफॉर्मिंग फोर्स. सो डिफॉर्मिंग फोर्स कसं डिफाईन करणार आपण, अ फोर्स which tries to change the shape and size किंवा the dimensions किंवा the configuration of a body is called as deforming force. A force which tries to change the dimensions or which tries to change the configuration or which tries to change the shape and size of a body is called as deforming force. आणि मग इलॅस्टिसिटी कसं डिफाईन करणार आपण, द ॲबिलिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑर मटेरियल टू रिझ्यूम इट्स नॉर्मल शेप आफ्टर बीइंग स्ट्रेच्ड ऑर कॉम्प्रेस्ड. म्हणजे जेव्हा एखाद्या मटेरियलला डिफॉर्मिंग फोर्स आपण अप्लाय करतो आणि तो रिमूव्ह केल्यावर जर ओरिजिनल डायमेन्शन्स परत मिळाले त्या मटेरियलला तर त्याची जी ॲबिलिटी असते ती डायमेन्शन्स परत मिळवण्याची किंवा कपॅसिटी असते, जी प्रॉपर्टी असते, त्याला म्हणायचं इलॅस्टिसिटी आणि त्या बॉडीला म्हणायचं इलॅस्टिक बॉडी. जो पहा आपण इलॅस्टिसिटी कसं डिफाईन करू शकतो, इट इज प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल बाय व्हर्च्यू ऑफ विच द मटेरियल बॉडीज रिगेन देअर ओरिजिनल डायमेन्शन्स आफ्टर रिमूव्हल ऑफ डिफॉर्मिंग फोर्सेस. सो इथं देअरमध्ये एक स्पेलिंग मिस्टेक आहे, इट शुड बी THEIR. आणि डिफॉर्मिंग फोर्स कसं डिफाईन करणार आपण, द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द चेंज इन शेप अँड साईज ऑफ अ बॉडी इज कॉल्ड ॲज डिफॉर्मिंग फोर्स. इलॅस्टिक बॉडी कसं डिफाईन करणार आपण, द बॉडी विच रिगेन्स इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स आफ्टर रिमूव्हल ऑफ डिफॉर्मिंग फोर्सेस इज कॉल्ड ॲज इलॅस्टिक बॉडी. आणि एक्झाम्पल काय सांगता येईल इथे आपल्याला, रबर हे इलॅस्टिक मटेरियलचं एक्झाम्पल सांगता येईल, मोस्ट कॉमन आहे. आणि एक लक्षात ठेवायचे की मेटल्ससुद्धा नेचरनी इलॅस्टिक असतात. सो ऑल मेटल्स दे आर इलॅस्टिक इन नेचर. तुम्ही हवं असेल तर पर्टिक्युलर त्याचे नेम्स मेन्शन केले तरी चालेल, म्हणजे स्टील, ॲल्युमिनियम, आयरन एट्सेट्रा. सो दीज आर इलॅस्टिक मटेरियल्स. आता ही डायग्राम बघा, यामध्ये मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं चालू आहे काम. म्हणजे इथे सुद्धा आपण शेप चेंज करत आहे, डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला आहे क्लेला, त्यामुळे क्लेचा शेप काय होतो, बदलतो. पण जर आपण हात सोडला तर ओरिजिनल शेपला येणार आहे का क्ले? नाही. याचा अर्थ काय की काही मटेरियल्स असे असतात की ज्यांना डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यावर त्यांचे डायमेन्शन्स बदलतात, पण तो फोर्स रिमूव्ह केल्यावर ओरिजिनल स्टेजला ते मटेरियल येत नाही. अशा मटेरियल्सला म्हणायचं प्लास्टिक मटेरियल्स आणि त्या प्रॉपर्टीला म्हणायचं प्लास्टिसिटी. सो प्लास्टिसिटी कसं डिफाईन करणार आपण, इलॅस्टिसिटी सारखंच, द प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी ड्यू टू विच द बॉडी डज नॉट रिगेन इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स आफ्टर रिमूव्हल ऑफ डिफॉर्मिंग फोर्सेस इज कॉल्ड ॲज प्लास्टिसिटी.
आणि त्या करस्पॉन्डिंग बॉडीला काय म्हणायचं, प्लास्टिक बॉडी. आणि त्याचं एक्झाम्पल काय सांगता येईल, क्ले किंवा मड असं पण एक्झाम्पल तुम्हाला इथे सांगता येईल. आता ही डायग्रॅम बघा, स्टोन्स दिसत आहेत तुम्हाला. जर आपण क्लेला अप्लाय केलेला किंवा रबर बँडला अप्लाय केलेला फोर्स शेप बदलण्याचा जर इथे अप्लाय केला डिफॉर्मिंग फोर्स, तर स्टोनचा आकार बदलेल का? नाही बदलणार. सो याचा अर्थ काय, स्टोनसारखे मटेरियल असे आहेत की ज्यांना डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यावर त्यांचे डायमेन्शनमध्ये बदलच होत नाही. तर अशा मटेरियलला म्हणायचं रिजिड मटेरियल किंवा रिजिड बॉडी. आणि त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, रिजिडिटी. तर रिजिडिटी कसं डिफाईन करणार आपण, द प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ विच द बॉडी डज नॉट चेंज इट्स डायमेन्शन्स आफ्टर अप्लाइंग डिफॉर्मिंग forces is called as rigidity and the corresponding body is called as rigid body. आणि याचं एक्झाम्पल काय सांगता येईल मग तुम्हाला, स्टोन्स लिहिता येईल रिजिड मटेरियलचं एक्झाम्पल म्हणून. सो आता इलॅस्टिसिटी येते कशामुळं पहा बरं, जेव्हा आपण डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय करतो इलॅस्टिक मटेरियलला, तेव्हा ते मटेरियल त्याच्यामध्ये एक इंटरनल फोर्स डेव्हलप करत असतं. त्याला म्हणायचं रिस्टोरिंग फोर्स. अप्लाय केलेल्या फोर्सला काय नाव दिलं आपण, डिफॉर्मिंग फोर्स. सो जेव्हा आपण बाहेरून फोर्स अप्लाय करतो इलॅस्टिक मटेरियलला, तेव्हा त्याच्या मॉलिक्युल्समधलं स्पेसिंग चेंज होतं आणि स्प्रिंगसारखी ॲक्शन होते तिथे, आणि ते मटेरियल त्या फोर्सला अपोज करतं आणि म्हणून एक इंटरनल फोर्स तिथे काय होतो, डेव्हलप होतो. सो हा जो फोर्स आहे बाहेरून अप्लाय केलेला फोर्स जो दिसतो इथे, याला म्हणायचं डिफॉर्मिंग फोर्स. आणि अजून एक फोर्स आतमध्ये इथे तुम्हाला पहा, हे ॲरोज जे आहेत हे दिसतील, तर हे इंटरनल डेव्हलप झालेला फोर्स आहे. जेव्हा आपण हा एक्सटर्नल फोर्स रिमूव्ह करणार आहोत अशा टाईपचा फोर्स, तेव्हा काय होईल, तिथे हा इंटरनल फोर्स ॲक्ट होईल आणि तो काय करेल, ओरिजिनल शेप परत मिळवेल. सो ह्या फोर्सला म्हणायचं रिस्टोरिंग फोर्स. पहा या डायग्रॅममध्ये पण हे दोन फोर्सेस दिसतील. एखादी स्प्रिंग आहे, एक बाजू तिची रिजिड सपोर्टला फिक्स केलेली आहे आणि दुसऱ्या एंडला समजा आपण हाताने पुल केलं, तर पुलिंगचा जो फोर्स आहे इथे जो पिंक ॲरोनी दाखवलेला आहे, हा जो पुलिंगचा फोर्स आहे हा झाला आपला हा पुलिंगचा फोर्स, म्हणजे याला काय नाव दिलं आपण, डिफॉर्मिंग फोर्स. ॲट द सेम टाईम स्प्रिंग पण आपल्या हातावर एक फोर्स एक्झर्ट करते पहा, अपोजिट डायरेक्शननी. सो हा जो फोर्स आहे ग्रीन ॲरोनी दाखवलेला, हा स्प्रिंगने तयार केलेला फोर्स आहे, इंटरनल फोर्स. सो हा डिफॉर्मिंग फोर्सला अपोज करत आहे. मग जेव्हा आपण एक्सटर्नल फोर्स काढून टाकणार, म्हणजे जेव्हा आपण हा फोर्स रिमूव्ह करू, तेव्हा काय होईल, इंटरनल फोर्स ॲक्ट होईल आणि स्प्रिंग तिच्या ओरिजिनल डायमेन्शन्सकडे परत येईल. सो हा जो इंटरनल फोर्स आहे ह्याचं काम काय, टू रिगेन ऑर रिस्टोर ओरिजिनल डायमेन्शन्स. आणि म्हणून ह्या फोर्सला आपण नाव काय दिलेलं आहे, रिस्टोरिंग फोर्स. सो आपण अप्लाय केलेला जो फोर्स असतो एक्सटर्नल फोर्स, त्याला काय म्हणायचं, डिफॉर्मिंग फोर्स. आणि बॉडीमध्ये जो डेव्हलप होतो इंटरनल फोर्स, त्याला काय म्हणायचं, रिस्टोरिंग फोर्स. आणि हा फक्त इलॅस्टिक मटेरियलमध्येच डेव्हलप होत असतो. जेव्हा आपण डिफॉर्मिंग फोर्सेस रिमूव्ह करणार, तेव्हा ह्या रिस्टोरिंग फोर्समुळे मटेरियल ओरिजिनल स्टेजला येतं किंवा त्याला ओरिजिनल डायमेन्शन्स त्याचे परत मिळत असतात. मग आता डिफाईन कसं केलं रिस्टोरिंग फोर्स, द फोर्स विच रिगेन्स द ओरिजिनल डायमेन्शन्स ऑफ अ बॉडी इज कॉल्ड ॲज रिस्टोरिंग फोर्स. किंवा आणखीन काय लिहिता येईल पहा, द रिस्टोरिंग फोर्स इज द फोर्स दॅट इज नीडेड टू पुट द स्प्रिंग बॅक टू द इक्विलिब्रियम. म्हणजे स्प्रिंगच्या एक्झाम्पलसाठी लिहिलेलं आहे हे. सो जेवढा आपण अप्लाय करतो डिफॉर्मिंग फोर्स, तेवढाच स्प्रिंगमध्ये रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप होतो. म्हणजे जर तुम्ही 150 न्यूटन फोर्स अप्लाय केला असेल, तर -150 न्यूटन एवढा फोर्स डेव्हलप होतो. मायनस साईन का दिलं इथे, कारण तो अपोजिट डायरेक्शननी आहे म्हणून. पण मॅग्निट्यूडने काय असतो, तो डिफॉर्मिंग फोर्स एवढाच असतो रिस्टोरिंग फोर्स. सो कुठल्या कुठल्या 3 प्रॉपर्टीज आपण मटेरियलच्या पाहिल्या पहा. एक तर आपण काय बघितलं, व्हॉट इज इलॅस्टिसिटी अँड इलॅस्टिक बॉडी. दुसरी प्रॉपर्टी कुठली पाहिली आपण, व्हॉट इज प्लास्टिसिटी. तिसरी प्रॉपर्टी काय पाहिली आपण, रिजिडिटी.
आणि अकॉर्डिंगली कुठल्या डेफिनेशन्स पाहिल्या आपण? इलॅस्टिक बॉडी, प्लास्टिक बॉडी आणि रिजिड बॉडी, हे तुम्हाला डिफाईन करता आलं पाहिजे. प्लस आपण आणखीन काय पाहिलं? अजून 2 इम्पॉर्टंट डेफिनेशन पाहिल्या आपण. कुठल्या पहा? 2 फोर्सेस आपण डिफाईन केले. एक होता डिफॉर्मिंग फोर्स आणि दुसरा कुठला होता फोर्स? रिस्टोरिंग फोर्स. सो हे फोर्सेस पण तुम्हाला डिफाईन करता आले पाहिजेत. आता आपण काय पाहणार आहे? जेव्हा एखाद्या इलॅस्टिक मटेरियलला, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे पहा इथे, सपोज हे एक इलॅस्टिक मटेरियल आहे, रबर बँड, रबरचं इरेझर टाईप, आणि ते एका रिजिड सपोर्टला एक बाजू फिक्स केली आणि आपण बाहेरून असा एक कॉम्प्रेशनचा फोर्स लावला. हा काय झाला आपला? डिफॉर्मिंग फोर्स. सो यामुळे काय होणार आहे? हळूहळू ह्याचे डायमेन्शन्स कमी होत जाणार आहेत, पण लेंथ कमी होत जाईल ना. सपोज ही ओरिजिनल लेंथ ह्याची कॅपिटल एल होती, पण आता काय होणार? हळूहळू याच्यामध्ये एक इंटरनल फोर्स पण डेव्हलप होईल अपोजिट डायरेक्शननी. सो ह्याला स्मॉल एफ डॅश म्हणू आपण इंटरनल फोर्सला. सो हा एफ डॅश फोर्स ह्या एक्सटर्नल फोर्सला अपोज करेल आणि आता एक स्टेज अशी येईल की ह्याचे डायमेन्शन्स काय होतील? कमी होतील. सो कमी कमी होत आल्यावर काय होईल पहा, इथंपर्यंत आपलं मटेरियलची लेंथ सपोज कमी झाली, ही निघून गेला. तर एक्सटर्नल फोर्समुळे लेंथ कमी झाली, पण जसजसं मटेरियल आत जाईल तसतसा अपोज करणारा फोर्स जो आहे इंटरनल फोर्स, हा पण वाढायला लागेल. आणि एक स्टेज अशी येईल की हा इंटरनल फोर्स जो आहे, ज्याला रिस्टोरिंग फोर्स म्हटलं आपण, तो वाढत जाऊन जेव्हा एक्सटर्नल फोर्स एवढा होईल, म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला? एफ डॅश इक्वल टू एफ, तेव्हा फर्दर डिफॉर्मेशन होणार नाही आणि आपल्याला मटेरियल तिथेच थांबलेलं दिसेल. तर ह्या स्टेजला म्हणायचं डिफॉर्म्ड स्टेज. तर इथून पुढे इलॅस्टिक मटेरियल तुम्ही कुठल्या स्टेजमध्ये स्टडी करणार आहात? डिफॉर्म्ड स्टेजमध्ये. म्हणजेच डिफॉर्म स्टेटला, स्टेज किंवा स्टेट म्हणू शकतो आपण, डिफॉर्म स्टेटमध्ये 2 फोर्सेस दिसतील तुम्हाला मटेरियलवर, एक तर डिफॉर्मिंग फोर्स आणि दुसरा रिस्टोरिंग फोर्स. आणि कंडिशन काय त्याची? की हे दोन्ही फोर्सेस कसे आहेत? इक्वल आणि अपोजिट. जर आपण एक्सटर्नल फोर्स रिमूव्ह केला, म्हणजे हा, तर काय होणार? इंटरनल फोर्स ॲक्ट होईल आणि मटेरियल त्याच्या ओरिजिनल डायमेन्शन्सनं येईल. समजा ही जी ओरिजिनल लेंथ आहे मटेरियलची, जी आपण घेतली होती मटेरियलची ओरिजिनल लेंथ, परत मी डायग्राम इथे काढते. सो आपण काय होतं? इलॅस्टिक मटेरियल रेक्टेंग्युलर ब्लॉक टाईप घेतलेलं, त्याची लेंथ कॅपिटल एल आहे ओरिजिनल, आणि एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यामुळे किती होता? तो एफ एवढा होता. ही जी लेंथ कमी झाली आहे ती स्मॉल एल घेऊ आपण. तर नवीन लेंथ किती असणार आहे इथे? एल मायनस स्मॉल एल, कॅपिटल एल मायनस. आणि हा जो फ्रंट साईडचा एरिया आहे ज्याच्यावरती हा फोर्स अप्लाय केला आहे तो ए घ्यायचा. तर एफ एवढा फोर्स ए एवढ्या एरियावर अप्लाय केला आहे आणि आत जो तयार झाला होता डिफॉर्मिंग फोर्स एफ डॅश, तो पण किती एरियावर तयार झालेला आहे? मग ए एवढ्या एरियावरच तयार झालेला आहे. सो डिफॉर्म स्टेटमध्ये बॉडीमध्ये आता पूर्वी इंटरनल फोर्स होता का? फोर्स लावण्यापूर्वी नव्हता, पण फोर्स अप्लाय केल्यानंतर मात्र इलॅस्टिक बॉडीमध्ये काय तयार झालेलं आहे? आतमध्ये एक रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप झालेला आहे, इंटरनल फोर्स. आणि मग म्हणायचं की त्या बॉडीमध्ये स्ट्रेस डेव्हलप झालेला आहे. सो पुढची नवीन फिजिकल क्वांटिटी कुठली स्टडी करायची आपल्याला? स्ट्रेस. आणि त्या स्ट्रेसमुळे किंवा ह्या फोर्समुळे बॉडीचे डायमेन्शन्स चेंज झालेले आहेत, तर त्याला म्हणायचं मटेरियलमध्ये स्ट्रेन आलेला आहे. सो जेव्हा आपण डिफॉर्मेशन करतो इलॅस्टिक मटेरियलचं, तेव्हा त्याच्यामध्ये काय डेव्हलप होतं? स्ट्रेस अँड स्ट्रेन. सो ह्या 2 नवीन फिजिकल क्वांटिटीज आता आपल्याला डिफाईन करायचे आहेत. स्ट्रेस इज रिलेटेड टू फोर्स अँड स्ट्रेन इज रिलेटेड टू चेंज इन डायमेन्शन्स. मराठीत आपण ह्याला ताण आणि तणाव म्हणतो, स्ट्रेस अँड स्ट्रेन. तर आता स्ट्रेस कसं डिफाईन करायचं बघू. सो स्ट्रेस कसं डिफाईन करणार आपण? द डिफॉर्मिंग फोर्स पर युनिट एरिया किंवा द रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया, कारण दोन्ही फोर्सेस इक्वल आहेत. आणि डिफाईन कसं करणार आपण? स्ट्रेस, इट इज इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया और इट इज ऑल्सो डिफाईन्ड ॲज द एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्स पर युनिट एरिया. आणि मग स्ट्रेसचं युनिट काय असेल पहा? एस आय युनिट. आपण काय? फोर्स अपॉन एरिया. सो फोर्सचं एस आय युनिट काय? न्यूटन, आणि एरियाचं मीटर स्क्वेअर. सो एस आय युनिट ऑफ स्ट्रेस इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि दुसरी क्वांटिटी कुठली डिफाईन करायची आहे आपल्याला? स्ट्रेन.
स्ट्रेन कशाशी रिलेटेड असतं म्हणून सांगितलं होतं मी, चेंज इन डायमेन्शन्स. सो आत्ता जे मी एक्झाम्पल एक्सप्लेन केलं होतं त्यामध्ये मी लेंथचा चेंज दाखवला होता आणि म्हणून इथे स्ट्रेन कसं डिफाईन करणार आपण, चेंज इन लेंथ विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल लेंथ. विथ रिस्पेक्ट टू म्हटलं की रेशो घ्यायचा आणि मग डिफाईन कसं करणार स्ट्रेन इथे, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. पण हे लक्षात ठेवायचं की मी डायग्रॅममध्ये लेंथचा चेंज दाखवला होता म्हणून हा फॉर्म्युला लिहिलेला आहे. पण चेंज काहीही असू शकतो डायमेन्शनमधला, कधी लेंथ बदलू शकते, कधी व्हॉल्यूम बदलू शकतं, कधी शेप ओव्हरऑल बदलतो. आणि मग त्या केसमध्ये जर व्हॉल्यूम बदललं तर कसं स्ट्रेन डिफाईन करणार आपण, चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. तर इन जनरल स्ट्रेन कसं डिफाईन करणार आपण, चेंज इन डायमेन्शन्स पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन्स. मग डायमेन्शन्समध्ये लेंथ असेल, व्हॉल्यूम असेल किंवा दुसरा कुठलाही चेंज असू शकतो. आणि मग सिमिलर क्वांटिटीजचा रेशो आहे स्ट्रेन म्हणून त्याला युनिट असणार आहे का, नाही. वर जे युनिट असेल न्यूमरेटरला तेच डिनॉमिनेटरला असेल आणि म्हणून स्ट्रेनला युनिट नसेल. सो इट इज युनिटलेस. तर ह्या ज्या दोन नवीन फिजिकल क्वांटिटीज आहेत स्ट्रेस आणि स्ट्रेन, ह्यांच्यामध्ये डिफरन्स काय पहा, स्ट्रेस कशाशी रिलेटेड आहे, फोर्सशी, आणि स्ट्रेन कशाशी रिलेटेड आहे, चेंज इन डायमेन्शन्स. सो स्ट्रेस कसं डिफाईन करणार आपण, फोर्स पर युनिट एरिया, आणि स्ट्रेन कसं डिफाईन करणार, चेंज इन डायमेन्शन्स पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन्स. आणि स्ट्रेसचं युनिट काय, SI युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर. स्ट्रेनला युनिट आहे का, नाही, इट हॅज नो युनिट. सो दिस इज स्ट्रेस अँड स्ट्रेन. आणि हे कशामध्ये पाहायला मिळतं आपल्याला, इलॅस्टिक मटेरियलमध्ये. तर डायमेन्शन्स 3 प्रकारे चेंज होऊ शकतो, लेंथमध्ये चेंज होऊ शकतो, व्हॉल्यूममध्ये चेंज होऊ शकतो किंवा शेपमध्ये. सो अकॉर्डिंगली ह्या स्ट्रेस आणि स्ट्रेनचे आपण 3 टाईप्स पाहणार आहोत. सो देर आर 3 टाईप्स ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.